आपण जर एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय, तर ती गुंतवणूक करत असताना जर आपल्याला त्या म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न मिळत नसतील, तर आपण त्या म्युच्युअल फंडमधून पैसा काढून घेतला पाहिजे का? म्हणजे विथड्रॉ केला पाहिजे का? असा बहुतेक जणांना प्रश्न पडत असतो. किंवा मार्केटमध्ये आता इन्व्हेस्टमेंट कमी प्रमाणात होते, आपण पण मार्केटमधून बाहेर पडलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण हे चुकीचं असतं मित्रांनो. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी SIPचं कॉन्ट्रिब्युशन आहे 29,529 करोडचं झालेलं होतं. हे SIPचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आता तोच आकडा जर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जर बघितला तर तो आकडा होता 29,361 करोडचा. म्हणजे प्रत्येक महिन्याला बघा आपल्याला या ठिकाणी वाढ होताना दिसते. म्हणजे प्रत्येकजण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत जातोय. जर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न जर बनवायचे असतील तर आपल्याला त्यामध्ये टिकून राहावं लागतं. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट वेळ मागते, कालावधी मागत असते. त्यासाठी आपण त्यामध्ये बनून राहिलं पाहिजे, तेव्हाच आपले चांगले रिटर्न त्यामध्ये बनू शकतात. आता काही जणांना काय वाटतं की मी एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली आहे पण त्याच्यामध्ये मला रिटर्न मिळत नाही आहे, त्यामुळे ते फंडला रिडीम करून टाकतात आणि त्यामधून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांचे चांगले रिटर्न पण बनत नाही. हे आकडे मी त्यासाठी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी SIP कंट्रिब्युशन हे कंटिन्युअसली वाढत चाललंय. तर नोव्हेंबर महिन्याचे पण आकडे आता येतीलच, तर या ठिकाणी तो आकडा पण मोठाच असेल. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय की म्युच्युअल फंडमध्ये आपण जर टिकून राहिलो तर आपला पैसा वाढेल का? याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे.